हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे मी माझं सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. तर दूध गरम करत ठेवते आणि काय झालंय की कालचं दूध भरपूर शिल्लक होतं आणि आज देखील दूध आलेलं आहे. तर तेच थोडंसं दुधावरची साय मी काढून घेतली तूप काढण्यासाठी आणि आता हे दूध कालचं गरम करत ठेवते आणि दुसरं दूध देखील मला गरम करत ठेवायचं आहे. तर आज मी माझं मॉर्निंग रुटीन ते दुपारचं रुटीन शेअर करत करत तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारणार आहे. आणि हे तुमच्या आमच्याशी संबंधित देखील आहे, अगदी रोजच्या जीवनात घडणारं. तर विषय घेतलाच आहे, तर त्यावरून मी तुम्हाला सांगते, की मुलांना घडवताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे असं असतं ना, की आपली स्वतःची मुलं असू देत किंवा आता मी होम ट्युशन घेते, तर माझ्याकडे बाहेरची मुलं देखील ट्युशनसाठी येत असतात. तर त्याच्यावरून मला बरेचसे असे काही अनुभव आलेले आहेत किंवा येतात आणि माझ्या स्वतःच्या मुलांना जेव्हा मी शिकवते, घडवते, त्यावेळेस पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तर याविषयी मी आज खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. तर आधी मी हा माझा जो कुकर आहे, तर आजच्या स्वयंपाकामध्ये वरण-भात असणार आहे, मटकीची भाजी आणि चपाती. तर स्वयंपाक करत-करत तुमच्याशी चर्चा करते. तर आता मी माझे थोडेसे अनुभव तुमच्याशी शेअर करते आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ 1% जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मला माझी स्वतःची 2 मुलं आहेत आणि त्यांना मी घडवताना, त्यांचा अभ्यास घेताना मला काय अनुभव आलेले आहेत आणि ज्यावेळेस मी म्हणजे स्वतःचे जेव्हा होम ट्युशन्स घेते, तेव्हा इतर मुलं देखील माझ्याकडे साठी येतात. तर त्यावेळेस मला काय अनुभव येतात, ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ना, शाळेतून जेव्हा मुलं सुटतात, तर बरेचसे पॅरेंट्स मी असे देखील बघितलेले आहेत. मुलांच्या हातातली बॅग घेतली आणि तिथेच सुरू होतात. आज टीचरने काय सांगितलं? लेट रिमार्क तर दिला नाही ना? होमवर्क व्यवस्थित दाखवला ना? बापरे! पटकन घरी चल, आपल्याला अभ्यास करायचा आहे, एक्झाम जवळ येत आलेली आहे. तर मला असं वाटतंय मुलांना थोडंसं निवांतपणा असायला हवा. आल्याबरोबर त्यांना अभ्यासाचं बर्डन पॅरेंट्सच्या बोलण्यातून जे दिसतं, तेच मुलांच्या मनावर देखील आपल्याला जाणवतं. आणि ज्यावेळेस मी होम ट्युशन्समध्ये माझे मुलांचे जेव्हा क्लास घेते, त्यावेळेस देखील बऱ्याचदा मुलांच्या बोलण्यातून असं जाणवतं, "हां टीचर, मम्मी अशी बोलली आहे, ह्यावेळेस हे एवढे मार्क्स आले पाहिजेत, नाहीतर बघ हं, तुझं काही खरं नाही." असं देखील पॅरेंट्स म्हणताना मला स्वतः मुलं सांगतात आणि त्यावेळेस मला असं वाटतं मुलांचं हे खेळण्याचं वय आहे आणि ठीक आहे अभ्यास करायचा आहे, कॉम्पिटिशनचं सगळं हे जग चाललंय अवतीभोवती आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांना उभं करायचंय. पण म्हणून मुलांना अभ्यासामध्ये रुची, इंटरेस्ट तयार होणं आणि त्यांच्या कलेनं अभ्यास करून घेणं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कसं आहे ना, मुलांच्या मनावरती ज्यावेळेस आपण असा आघात करत असतो अभ्यासाचा, तर मग ना त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट थोडाफार कमी होत जातो आणि आपल्याला हे केलंच पाहिजे. नाही केलं तर मला कुठेतरी ओरडा बसेल. तर ही भीती मुलांच्या मनामध्ये जी आहे ना, तीच आपल्याला घालवायला पाहिजे. आता आपण सर्रासपणे बघतो मराठी मीडियम शक्यतो आता अवतीभोवती आपल्या शहरामध्ये तरी कुठे दिसतच नाहीये. तर सेमी इंग्लिश दिसतंय, नाहीतर मग डायरेक्ट इंग्लिश मीडियम दिसतंय. तर मला असं वाटतंय पॅरेंट्सची म्हणजे पालकांची अशी मानसिकता झालेली आहे इंग्लिश मीडियममध्ये जर आम्ही आमची मुलं घातली, तर या धावपळीच्या आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आमची मुलं टिकवू शकतील. सोबतच एक मानसिक समाधान या पालकांना मिळतं. आर्थिक स्थिरता इंग्लिश मीडियममध्ये घातल्यामुळे इन फ्युचर मुलांना मिळणार आहे. सोबतच गुणवत्तापूर्ण आयुष्य त्यांना जगता येणार आहे. तर अशी मानसिकता मी बऱ्याचदा बघते आणि ती अनुभवते देखील. आणि याच मानसिकतेतून बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घातलेले आणि तसं बघायला गेलं तर या धावपळीच्या जगामध्ये अवतीभोवतीचं जे वातावरण आपण बघतोय, तर त्यासाठी मला असं वाटतं की हे योग्य देखील आहे. आता हे योग्य आहे हे माझं स्वतःचं मत आहे. वेगवेगळ्या पालकांची मतं ही वेगवेगळी असू शकतात. मुलांच्या यशामध्ये पालकांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले तरच आपल्या मुलांचा पुढे निभाव लागेल. असा विचार करणारे किती पालक आपल्या पाल्याचा म्हणजेच मुलांचा अभ्यास स्वतः घेऊ शकतात? त्यांना अभ्यासात मदत करू शकतात? मी तर असं बघितलंय नर्सरी किंवा ज्युनियर के-जीमध्ये असणाऱ्या पाल्यांना म्हणजेच मुलांना कोचिंग क्लास का आवश्यक असतो? हा पालक म्हणून मला नेहमीच पडत आलेला प्रश्न आहे.
घरामध्ये आपण एक भाषा बोलत असतो, पण शाळेत जर ही भाषा बदलली, तर त्याच्याशी जुळवून घेणं 2.5 ते 3 वर्षाच्या मुलांना अतिशय अवघड जातं. आपल्याला हे जमत नाही, हे त्यांना सांगता येत नाही आणि अनेकदा शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल आवडच निर्माण होत नाही. बऱ्याचदा ही गोष्ट आपण त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचे आहे. परंतु पालक आणि मुलं यांच्यामध्ये सुसंवाद व्हायला हवा. जर हा सुसंवाद झाला नाही, तर घसरलेली गाडी रुळावर येणं किंवा अभ्यासाबद्दल गोडी लागणं अवघड आहे. आपल्या मुलांनी शाळेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी असं सगळ्याच पालकांची इच्छा असते. मात्र आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मुलांवर शारीरिक किंवा मानसिक अतिदबाव तर टाकत नाही ना, याचा देखील विचार करायला हवा. झोप हा सुद्धा मुलांच्या शिक्षणात महत्त्वाचा घटक असतो. पुरेशी झोप झालेला विद्यार्थी शाळेमध्ये अधिक चांगली कामगिरी करत असतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या झोपेकडे पालक म्हणून आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. मेंदू ताजतवाना ठेवण्यासाठी, मेंदूची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी पुरेशा सकस अन्नाची गरज असते. त्यामुळे सकाळच्या शाळेत जाण्याअगोदर पोटभर नाश्ता किंवा दुपारच्या शाळेत जाण्याअगोदर मुलं व्यवस्थित जेवली की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांना शाळेमध्ये अभ्यास दिला जातो आणि तो अभ्यास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. आता यावर सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे वाचन आहे. वाचन हा ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे पालक म्हणून मुलांना आपण पटवून दिलं पाहिजे. सोशल मीडियाच्या आजच्या काळामध्ये Googleवर हव्या त्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. पण ती एक फक्त माहिती आहे, ज्ञान नाही आणि यातील फरक आपण पालकांनी मुलांपर्यंत पोहोचवायला हवा. त्यासाठी पालकांनी स्वतः मुलांसमोर ठराविक वेळ वाचनासाठी राखून ठेवायला हवा. एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांशी हसत-खेळत वातावरणामध्ये संवाद साधला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं आपल्या मुलांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही. पण आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या आवडी त्यांचा कल, कौशल्य जाणून घ्यायला हवं. यामध्ये त्यांचीच मदत होणार आहे. करिअर निवडीचा विचार करताना या गोष्टी खरंच खूपच मदतीला येतात. पालक म्हणून मुलांच्या अभ्यासाबद्दल काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. मात्र त्याचं रूपांतर अति काळजीत होऊ देऊ नका. त्यामुळे आपली मुले टेन्शनमध्ये येतील आणि त्यांच्या मनामध्ये अभ्यासाबद्दल एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते. अनेकदा अभ्यास या एकाच मुद्द्यावरून 2 मुलांमध्ये तुलना केली जाते. बघ त्याला किती छान पर्सेंटेज मिळाले. बघ तो किती छान अभ्यास करतो. त्याचं मॅथ्स किती छान आहे. अशा प्रकारचं आपण 2 मुलांमध्ये कधीच तुलना करू नये. ते टाळायला हवं. सतत 2 भावांची किंवा इतरांशी होणारी तुलना कोणालाच आवडणारी नसते आणि म्हणून जर ती अभ्यास, परीक्षेतले गुण, एकूण प्रगती अशी जर असेल, तर ती मुलांसाठी आणखीनच त्रासदायक ठरू शकते. याचं भान पालक म्हणून आपल्याला असायलाच हवं. तर या अशा काही गोष्टी आहेत ज्या मुलांच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात आणि याकडे पालक म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. तर असो, आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये कोणती काळजी घ्यावी, याविषयी मी खूप सारे मुद्दे सांगितलेले आहेत आणि हे मुद्दे तुम्हाला पटले किंवा नाही याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर सकाळपासून मी आज बरचसं काम उरकलं, माझं स्वयंपाक वगैरे झाला, मुलाचा माझ्या स्वतःचा अभ्यास देखील घेतला आणि आता इथे माझा क्लास सुरू आहे. तर असा होता आजचा माझा दिवस आणि आजचा हा महत्त्वाचा विषय. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.